ऑक्टोबर 2000 त्याच्यामध्ये आपल्याकडे 15 प्रभाग आहेत. 15 प्रभागामध्ये 2 सदस्याचे सदस्य आहेत. तर यापैकी आपल्याकडे जाहीर झालं होतं. त्याच्यामध्ये वाढ 2 आणि 13 हे एसीसाठी होते, 2 वाढ एसीसाठी होते, 8 वाढ ओबीसीसाठी होते, उर्वरित वाढ जे होते ओपनसाठी होते. तर आपण आज 2 वाढपैकी 1 महिलांसाठी एससी महिलांसाठी आरक्षण काढलेलं आहे. 8 जे ओबीसीचे वाढ होते त्यापैकी 4 महिलांचं आरक्षण काढलेलं आहे. उर्वरित जे होते स्ट्रेट फॉरवर्ड 10 महिलांकरता आरक्षण आपण काढलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्या 15 प्रभागाचं एकूण 30 सीटचं आरक्षण आपण आज सोडतीमध्ये काढलेलं आहे. तर मी विनंतीनुसार परत सांगतो. प्रभाग क्रमांक 1 ब आहे जो ओपन फिमेलसाठी आहे, 1 ब आहे तो ओपन आहे. प्रभाग क्रमांक 2 अ आहे एससीसाठी, 2 ब आहे ओपन फिमेल. प्रभाग क्रमांक 3 आहे 3 अ आहे ओबीसीसाठी, 3 ब आहे ओपन फिमेल. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4 अ आहे ओपन फिमेल, 4 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 5 अ आहे ओपन फिमेल, ओबीसी फिमेल, 5 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 6 अ आहे ओपन फिमेल, 6 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 7 अ आहे ओपन फिमेल, 7 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 8 अ आहे ओबीसी फिमेल, 8 ब आहे ओपन. 9 मध्ये 9 अ आहे ओबीसी, 9 ब आहे ओपन फिमेल. 10 मध्ये 10 अ आहे ओपन फिमेल, 10 ब मध्ये ओपन. प्रभाग क्रमांक 11 मध्ये 11 अ आहे ओबीसी फिमेल, 11 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 12 अ आहे ओबीसी, 12 ब आहे ओपन फिमेल. प्रभाग क्रमांक 13 मध्ये 13 अ एससी फिमेल, 13 ब ओपन. प्रभाग क्रमांक 14 मध्ये 14 अ ओपन फिमेल, 14 ब ओपन. प्रभाग क्रमांक 15 मध्ये 15 आहे ओबीसी आणि ब आहे ओपन फिमेल. अशा प्रकारे 30 जागांचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. थँक्यू. पुढे ओबीसी फिमेल 8 ब ओपन. प्रभाग क्रमांक 9 अ आहे ओबीसी साठी आणि 9 ब आहे ओपन फिमेल साठी. प्रभाग क्रमांक 10 अ आहे ओपन फिमेल, 10 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 11 अ आहे ओबीसी फिमेल, 11 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 12 अ आहे ओबीसी, 12 ब आहे ओपन फिमेल. प्रभाग क्रमांक 13 अ आहे एससी फिमेल साठी आणि 13 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 14 अ आहे ओपन फिमेल आणि 14 ब आहे ओपन. प्रभाग क्रमांक 15 अ आहे ओबीसी साठी आणि 15 ब आहे ओपन फिमेल साठी. अशा प्रकारे आपलं 15 वाढणे हे आरक्षण इन्क्लुडिंग महिला आरक्षण जाहीर झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 15. सगळ्यांनी बघितले ना?
आता समजा 2 नंबरला सर्वसाधारण पडला, अला पडला का बला पडला ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना. पहिल्यांदा सांगितलं जे काय आरक्षण होईल ना ते 2 असाठी झालं. इथून पुढे पण जे आरक्षण निघेल महिलांचं त्यासाठीच असतं. मला माहिती नाही पहिले महिलांचे ओबीसी काढणार आहे का जेंट्स आता फक्त ओबीसी काढणार आपण. ओबीसी महिला काढणार आहे का पहिले नाही आता ओबीसी फक्त महिला नाही. ओबीसी काढणार 8 जागा आपल्याला. 4 जागा महिला 4 जागा पुरुष पहिल्यांदा आपल्याला 8 डिसाईड करावं लागते ना ओबीसी कुठल्या आहेत ते. मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा त्यात 4 महिला काढणार. हा यामध्ये 13 चिठ्ठ्या आहेत. मी पुन्हा मोजून दाखवतो. फोल्ड करताना कुठे राहू शकते. 1 2 3 4 बरोबर आहे 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. एक चिठ्ठी काढू आपण. त्यानंतर तुम्हाला दाखवू. त्यानंतर डबा चेक केला जाईल. प्रभाग क्रमांक 8 ओबीसी साठी 8 का 8 फक्त ओबीसी आता फक्त 8 हा ओबीसी साठी झाला. त्याच्यानंतर आपण जे काही 8 काढलेत ना त्यानंतर परत त्यात आपण 4 काढणार की जे होतील ते साठी महिलांसाठी होतील. बारा प्रभाग क्रमांक 12 ओबीसी साठी लागते. प्रभाग क्रमांक 12 क्रमांक 15 ओबीसी साठी अकरा प्रभाग क्रमांक 11 आन्सर सय्यद ना. चार झाले का? हो 4 झाले. 4 प्रभाग क्रमांक 1 ओबीसी साठी
प्रभाग क्रमांक 3 6 झाले 2 बाकी आहेत. 6 झाले 2 राहिले. जागा नसल्यामुळे आपण त्याचं आरक्षण काढत नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रभाग आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग. एकूण जागा आहेत 8. तर आता आपल्याला जे काही 15 प्रभाग आहेत तिथले 2 प्रभाग ते साठी गेले, 2 आणि 13. राहिलेल्या 13 मधून आपल्याला 8 चिठ्ठ्या काढाव्या लागतील ज्या ओबीसी साठी असतील. पण 8 पैकी हे जे काही शालेय मुलं आहेत हे नगर परिषद त्यांच्या शाळेतून आलेले आहेत. त्याचं कोण दाक्षत नाही ना? तेरा नंबर प्रभाग क्रमांक 13 अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहील. 13 मधला 13 महिलांसाठी यांना पीठासीन अधिकारी म्हणून या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. त्यांचं तसेच श्रीमती पवार मॅडम प्रभारी मुख्य अधिकारी संगमनेर नगर परिषद या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि यापुढील सूत्र आरक्षणासंबंधित श्री साजिद पटेल आपणास सांगतील. आरक्षण सोडत कशा प्रकारे होणार आहे याबाबत आपणास उपविभागीय अधिकारी महोदय सांगतीलच. त्यापूर्वी मी माननीय मुख्य अधिकारी महोदयांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. सुप्रभात. संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 याच्याकरिता आरक्षण सोडत कार्यक्रम राबवण्यासाठी आपण सर्व इथं एकत्र जमले आहोत. सर्वप्रथम तर मी एकूण सदस्य संख्या जी आहे आपली ती 30 आहे 15 प्रभागांची. त्यापैकी आरक्षित जे आहेत त्या अनुसूचित जाती करता राखून ठेवायच्या जागा 2, अनुसूचित जमाती करता राखून ठेवायच्या जागा 0, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता राखून ठेवायच्या जागा 8 आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवायच्या जागा 10 आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गामधले 4 ह्या महिलांसाठी असतील आणि अनुसूचित जातीमधील 1 ही महिलांसाठी असेल. हे जे काही आरक्षण आहे त्याची आपल्याला सोडत आता करायची आहे. ते अत्यंत पारदर्शकपणे इथे राबवण्यात येईल. आपण सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद. चालू करू आपण. 10:30चा वेळ होता. आशा करतो की सर्व प्रतिनिधी आले असतील. आलेत ना? आपण चालू करून देऊया. आता तुम्हाला आपल्या नगर परिषद रचना तर माहीत आहे. आपल्याकडे 15 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात 2 सदस्य असे 29 सदस्य आहेत. कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच आरक्षण आपलं एससी साठी 2 वॉर्ड, ओबीसी साठी 4, त्यानंतर म्हणजे असे एकूण महिलांचं 50% आरक्षण असणार सगळीकडे. पण आपल्या एससी एसटी साठी आपल्याला 0 जागा आहे. ओबीसी करता 8 असे एकत्रित आरक्षण आहे. तर हा आरक्षण काढत असताना 2011ची लोकसंख्या आपण बेस पकडलेला आहे. आरक्षण कसं काढलं जातं तर प्रत्येक त्या वॉर्डची लोकसंख्या आणि त्यात असलेली त्या स्पेसिफिक एससी एसटी ओबीसीची संख्या त्या प्रवर्गात आपण त्या आरक्षणाच्या जो वॉर्ड आहे तो रिझर्व कसा केलेला. आपण यापूर्वीच आपल्याला ज्यावेळेस नगरपालिकेचा प्रभाग रचनाचा कार्यक्रम चालू होता 1-1.5 महिन्यापूर्वी तेव्हाच आपल्याला ही म्हणजे रचना झालेली आहे. तर आज आपल्याला फक्त प्रभागामध्ये कुठल्या प्रभागामध्ये कुठलं आरक्षण पडेल तर आपण डिसेंडिंग ऑर्डर दाखवूया. दिसत असेल तर बघा. वॉर्ड क्रमांक 13 एकूण लोकसंख्या आपली 4,904. त्यामुळे एससीचं पॉप्युलेशन आहे 555. म्हणजे एकूण त्या प्रभागामध्ये आपल्या जे 15 प्रभाग आहेत त्यात सर्वात हायेस्ट लोकसंख्या एससीची आहे वॉर्ड क्रमांक 13 मध्ये.
त्याचं पर्सेंटेज आहे ठीक आहे. नमस्कार. प्रभाग क्रमांक 2 त्याचं 2 असेल एससी साठी. एससी हा जनरल असेल ना, इथे लेडीज नाहीये. 2 जो आहे तो ओपन फिमेल साठी असणार. प्रभाग क्रमांक 3 त्यातला आहे ओबीसी साठी, ओबीसी जनरल, आणि 3 जो आहे ओपन फिमेल साठी. प्रभाग क्रमांक 4 त्यातला आहे ओपन फिमेल साठी आणि आहे ओपन सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5 आहे ओबीसी फिमेल साठी, 5 आहे ओपन. प्रभाग क्रमांक 6 आहे ओपन फिमेल साठी, 6 आहे ओपन. प्रभाग क्रमांक मोहम्मद का ओपन हो गया. प्रभाग क्रमांक 9. प्रभाग क्रमांक 3. प्रभाग क्रमांक 1. चाचू फोन करे ठीक है. प्रभाग क्रमांक 11. नाही आपल्या याच्यातून महिला प्रभाग क्रमांक 15. प्रभाग क्रमांक 12. हा चाचू यार 5 मिनट में प्रभाग क्रमांक 8. आपल्या तो ओपन हो गया आंसर चाचा को ओबीसी नहीं शरीर चाचा मेरे पास में 15 नंबर ओबीसी आया. थोडं थांबा, सगळंच होऊन जाईल. सगळ्या शहरात सांगून देतो तुम्हाला. या 8 मधनं आपल्याला 4 महिलांसाठी काढायचे, ओबीसी महिलांसाठी. 8 दाखवा शेवटी. काउंट करून टाका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता पहिले महिला निघतील ना. आता या 8 पैकी 4 आपल्याला काढायच्या चिठ्ठ्या, जे 4 चिठ्ठ्या ज्या असतील ते ओबीसी फिमेल असतील. आणि बाकीचे ओपन. बाकी ठरवा आता महिला द्यायची का पुरुष द्यायची. हा म्हणजे तो खुला वर्ग आहे ना ते, म्हणजे पुरुषच धरतो आम्ही. आता पहिला महिला काढायची ना ना. 50% आता. वार्ड क्रमांक 8. प्रभाग क्रमांक 8. ओबीसी महिला. प्रभाग क्रमांक 8 ओबीसी महिला.
शब्द आहे ना चांगले नाही एकदम चांगले नाही प्रभाग क्रमांक 1 ओबीसी महिला प्रभाग क्रमांक 1 ओबीसी महिला सर्वसाधारण आहे ना. हॅलो हा काय हा ना. तीन आहे ना. प्रभाग क्रमांक 5 ओबीसी महिला 5 ओबीसी महिला आठ एक आणि आम्ही म्हणतो ना आठ ना आहे का उभी शेवटचं राहिलं काय? निकाल 11 निकाल 11. प्रभाग अरे क्या बात है. प्रभाग क्रमांक 15 ओबीसी महिला आता ते राजाभाऊजी ते राहिलेले ते सर्वसाधारण आहे ना आता. ओबीसीचे जे 4 भरलेले आहेत ओबीसी खुला तुला सांगतो आता 8 आपण जे काढल्या होत्या ओबीसीसाठी काढल्या होत्या त्यात आता 4 काढल्या त्या महिलांसाठी असतील. त्या वॉर्डचा असो ना तो पहिला प्रभाग तो महिलांसाठी असेल. उर्वरित जो असो ओबीसी सर्वसाधारण मग त्यात तुम्ही महिला उभं करायची का पुरुष उभं करायचं तुमचा निर्णय आहे. ओके नंबर देऊन टाका. त्यासाठीच मी दाखवतोय उरलेले जे 4 आहेत ओबीसीमधून त्यांचे तुम्हाला दाखवतो. प्रभाग क्रमांक 12 ओबीसी खुला ओबीसी सर्वसाधारण पुरुष नाही, पुरुष किंवा महिला. प्रभाग क्रमांक 3 हा काय का ओबीसी पुरुष ना. पुरुष पुरुष म्हणजे सर्वसाधारण खुला. महिला काही पण त्यानंतर प्रभाग क्रमांक 15 ओबीसी खुला आणि आता का 3 ब ओपन का 3 झाला हा समजा. प्रभाग क्रमांक 9 ओबीसी खुला झाले ना. ओपन महिला पाहिजे. ओपन पुरुष ओपन पुरुष सगळ्या महिला खुदा मी करतो. एक लेडीज ओबीसी हुआ पुढे खुला एक ओबीसी लेडीज आणि दुसरा ओबीसी लेडीज एजंट. हा नायकोडपुरा बिन सगळे ओपन झाले तुमच्याकडे.
वो क्या बोल रहे हैं लीडर का नगराध्यक्ष क्या बदलने का अरे काय करायचं 12 काय विचार